व्हिडिओ खूप महत्वाचा आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची पार्श्वभूमी चालू आहे। अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जो काही सभापती आहे त्याचे कार्य काय आहेत हे आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे। तर जिल्हा परिषदेमार्फत काय होत असतं, निर्णय घेतले जातात आणि तेच निर्णय पंचायत समितीमार्फत हे त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात असते। तर जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम, रस्ते निर्माण करणं, त्या दृष्टीने विकास करणं, आपल्याला माहिती आहे रस्ता झालाय का नाही। गावामध्ये स्वच्छ पाणी, प्रत्येक गावामध्ये फिल्टरची व्यवस्था करणं, गावामध्ये फिल्टर आहे का नाही। गावामध्ये शैक्षणिक सुधारणं, गावामध्ये जी काही शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा, त्यामध्ये नवीन सुधारणा करणं, विद्यार्थ्यांची संख्या वाढवणं, त्यामध्ये अत्याधुनिक नवीन यंत्रणाचा वापर करणं, ते झालेत का तर नाही। असे अनेक कामं हे काय असतात जिल्हा परिषदेच्या मार्फत घेतले जातात। तर त्याच निर्णयांची, त्याच अंमलबजावणी ही मोठ्या प्रमाणात पंचायत समितीचा सभापती आहे तो करत असतो। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या प्रकारची जी काही रचना आहे त्या दृष्टीनं हा विकास होत असतो। आता आपण जर आज सध्याच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर उमेदवार काय करत आहेत, पैसे देऊन मतदान विकत घेत आहेत। तर पैसे वाटणारा उमेदवार हा विकास करेल का, तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे। तो नाहीच करणार, कारण की त्यांनी अगोदरच पैसे वाटलेले आहेत, त्यामुळे त्याला विकास करणं या गोष्टीकडे त्याचं लक्षच नसणार आहे। इंग्रज गेले, आता राजकारणी आले। तुम जरा जागो ताकि 2 करोड़ की राजनीति तुम्हारे आने वाली पीढ़ियों का शोषण न कर सके। म्हणून विकासाला मतदान करा, आपल्याला ज्याला वाटेल त्यालाच मतदान करा, एवढीच आशा या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो। धन्यवाद।